पाहू शकता आपण आज मुळा घेतलेला आहे। तर मुळ्याची आपल्याला सुक्की भाजी करायची आहे। तुम्ही भरपूर साऱ्या भाजी पाहिल्या असं आधी, पण मुळ्याची भाजी बघितली का बनवलेला कधी तर कमेंट करून नक्की सांगा। तर आज मी मुळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर मुळ्याची भाजी कशी करायचं तर चला आपण बघूया। तर सर्वात आधी आपण मुळा इथं धुवून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही 3 मुळे घेतलेत मी। तर आपण ह्याची बारीक चिरून घेऊया। सर्वात आधी आपण मुळ्याला ह्याची वरची स्किन आहे ना ती काढून घेऊया। बघू शकता या प्रकारे, कारण मुळा आपल्या जमिनीत असतो त्यामुळे आपल्याला वरची स्किन काढूनच भाजीला वापरायचे आणि खायला सुद्धा या प्रकारेच आपल्याला वापरायचं असते। या प्रकारे काढून घ्यायचे आपल्याला सर्व। शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा। या प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचे सर्व मुळा। आपण मुळ्याला पाहू शकता मस्त असं सालून घेतलेलं आहे। कसला भारी दिसतंय आपला मुळा। आता आपण ह्याला बारीक असं चिरून घेऊया। या प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचे। आपले सर्व मुळे बारीक असे चिरून झालेले आहे। आता आपण एका बाउल मध्ये पाणी घेतलेले आहे। तर ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आणि मुळा धुवून घ्यायचे आपल्याला स्वच्छ। मुळा आपण धुवून घेऊया आणि इथं मी कढाई घेतलेली आहे। पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं, काढून घेऊया। आपण इथं मुळा धुतलेला ती कढाई आपण गॅसवर ठेवलेला आहे। बघू शकता आपल्याला मुळा अगदी भाजून घ्यायचे, कारण मुळ्याला थोडा स्मेल येत असतो ना, तर ते स्मेल भाजीत यावं नाही म्हणून आपल्याला आधी मुळा भाजून घ्यायचे। हिरवी मिरची घेतलेली आहे आपण, ते बारीक अशी चिरून घेऊया। इथं आपण थोडे लसूण घेतलेले आहे, ते पण आपण ठेचून घेऊया। मुळा असे वर खाली करायचे आणि भाजायचे आपल्याला। बघू शकता पाणी सर्व सुकलंय। आता मुळा आपल्याला व्यवस्थित भाजून फ्राय करून घ्यायचंय। थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि थोडासा ऑइल सुद्धा टाकायचे, जेणेकरून आपल्या मुळा खाली चिटकणार नाही आणि छान असे भाजून निघते तेलाने। आणि थोडीशी हळद सुद्धा टाकायची आपल्याला। मुळा ह्याने छान असे फ्राय होतात आणि मुळाचा वास येत नाही हळदीने। आता आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला आता भाजून घ्यायचे 1-2 मिनिटं। आपण इथे 1 टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटोला आपण धुवून घेतलंय स्वच्छ। आता कट करून घेऊया। बारीक कट करायचे आपल्याला। बघू शकता आपल्यामुळे छान असे फ्राय झालेले, थोडे थोडे डाग लागले। या प्रकारे असल्यावर आपल्याला काढून घ्यायचे। आता या प्रकारे भाजून घ्यायचे। बघू शकता तुम्ही। आता आपण काढून घेऊया। पाहू शकता मस्त असे आपल्यामुळे छान फ्राय झालेले आहे। आपण साईडला ताटामध्ये काढून सुद्धा घेतले एका प्लेटीत। इथं आपली कढाई गॅसवर ठेवले, आपण फोडणी घालूया। आता कढाई आपली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 पळी ऑइल टाकून घेऊया। आपलं ऑइल गरम झालं, आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया ठेचलेली। लसूण आपल्याला भाजून घ्यायचे लालसर। आपण त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊया बारीक चिरलेले। त्याच्यात थोडेसे आपण जिरा टाकून घेऊया आणि थोडेसे मोहरी सुद्धा। पण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया।
आपण त्याच्यात थोडंसं अर्धा चमच मीठ टाकूया. आपण मुळ्यात मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला लक्ष देऊनच थोडं मीठ टाकायचं आहे. इथं जिरा पावडर टाकूया अर्धा चमच. आपण आता बेसिक मसाले ॲड करून घेऊया. थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला चवीनुसार, लाल तिखट काश्मीरी, थोडा धना पावडर अर्धा चमच. आपल्याला धना पावडर इथं नक्की ॲड करायचे आहे, त्यामुळे आपल्या पोटात गॅस होत नाही जेव्हा आपण भाजी खाऊ तेव्हा. आपण मसाल्यात थोडासा पाणी ॲड करूया. गरम पाणी टाकले मी थोडासा. आपल्याला आता याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे सारं. इथं मी थोडीशी पालक चिरून घेतलेली आहे, अगदी थोडीशी घेतलेली आहे पालक. ती आपल्याला ह्याच्यात टाकायचे. आधी मसाल्यातच पालक आपल्याला फ्राय करून घ्यायचे. मी बारीक चिरून घेतलेली आहे धुवून, कारण पालकामध्ये मुळा बनवलाय ना खूप सुंदर असं लागतो मुळा, त्याची टेस्टच वेगळी लागते. त्यामुळे आपल्याला इथं मी थोडीच घेतलेली अगदी. पालक मुळा एक नंबर लागतो, खूप सुंदर अशी तयार होते भाजी. आपल्याला भाजी शिजून घ्यायची 1-2 मिनिटं. आपण आता हे मुळा भाजलेलं पण हे पालकामध्येच टाकून द्यायचंय. छान मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता कसली भारी अशी मस्त भाजी आपली सुंदर अशी दिसते. खायला पण एकदम टेस्टी लागणार आहे. या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा, खूप सुंदर भाजी तयार होते, एक नंबर टेस्टी पण लागते. याच्या आधी आपण मुळ्याची पाल्याची भाजी केले होते, ती पण खूप सुंदर भाजी झालती आपली. आता आपण मुळ्याचे गड्डा, खालचं जे गड्डा असतो पांढरं ते आणि पालक या प्रकारे बनवलंय भाजी. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर भाजी लागते ही. आणि आपल्याला ही भाजी सुकीच करायची आहे, पातळ अजिबात नाही करायची. पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आता आपल्याला याच्यामध्ये. आता आपण ही भाजी तेलातच फ्राय करणार आहे, त्यामुळे आपण याच्यावरून एक प्लेट ठेवूया, 2 मिनिटं शिजून देऊया. पाहू शकता कसली भन्नाट आपली भाजी दिसते. बघा किती सुंदर भाजी झाली आणि खायला पण इतकी टेस्टी लागते ना. जर खायला घेतले ना तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणतो हीच भाजी बनवा. एक नंबर भाजी लागते, दिसायला पण अगदी मस्त अशी सुंदर दिसते. पालकामध्ये तर एकच नंबर लागते मुळ्याची भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही तयार झाली आहे. या प्रकारे आपल्याला ही भाजी सुकी करायची, अजिबात त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आणि लगेच होती पटकन, पालक पण लगेच शिजते, त्यामुळे काही वेळ लागत नाही. 2 मिनिटातच. मुळा पण आपण आधीच ऑलरेडी फ्राय करून घेतलेले होते, त्यामुळे लगेच झाली आपली तयार भाजी. बघू शकता 5 मिनिटात आपलं सर्व भाजी रेडी झालेली आहे. तर डब्यासाठी या प्रकारे झटपट तुम्ही पण नक्की बनवा आणि तुम्ही खावा आणि सर्वांना खाऊ घाला. आणि भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.